युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. हो, अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. आपल्या व्हिडिओमध्ये खुलासा होणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तेव्हाच माहित पडणार अजित दादाचा घात कोणी केला. अजित दादा संघ घात करणारे, अजित दादाचा घात करणारे एक जण नाही, 4 ते 5 जण नाही. किती जण आहे, काय जण आहे, हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. 28 जानेवारी 2026 ला अजित दादाचा घात झाला. हा घात बारामती मध्ये एक विमान ब्लास्ट मध्ये झाला. अजित दादाची बॉडी ही जळलेली होती, फुगली होती. ओळखू शकत नव्हते की अजिताची बॉडी आहे म्हणून ते. आणि सीबीआय CID ना त्यांची ओळख कशी पटली. अगोदर सांगितलं होतं घड्याळानं, ते कॅन्सल झालं. घड्याळानं ओळख झाली नाही. मग म्हटलं की त्यांच्या कपड्यानं ओळख झाली. ठीक आहे, कपड्यानं ओळख झाली. अजितदादाचा घात होऊन सतत 2 महिने झाले, तरीही अजितदादाचा घात करणारा कोणालाच माहित नाही. पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळणार. अजितदादाचा घात करणारा एकटा माणूस नाही, 4-5 जण नाही. किती जण आहे, काय जण आहे, त्याचे चेहरे म्हणा, त्याचे व्हिडिओ म्हणा, आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळून जाईल. तर व्हिडिओ नक्की बघा. कमेंट करणं गरजेचं आहे. नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करणं गरजेचं आहे. लाईक करा. अजितदादाचा घात होऊन 2 महिने सतत झाले, तरी सुनित्राताई बोलून राहिले नाही. सुनित्राताई बोलून राहिले. सुनित्राताई कोण? अजितदादांची पत्नी. आणि शरद पवार बोलून राहिले नाही. शरद पवार कोण? अजित पवारचे काका. आणि रोहित पवार कोण? अजितदादांचा पुतण्या. रोहित पवार साहेब हे अजितदादाचा घात कोण केला, त्यांचा अपघात झाला की घात झाला, याचं गूढ रहस्य शोधण्यासाठी ते मैदानात उतरलेले आहे. पण माझं मत एकच आहे, घात करणारा सापडला. कारण अशोक खरात हा जो व्यक्ती, भोंदू बाबा, याने करणे कवटा करून अजितदादाला मारलं असेल तर मी असं म्हटलं तुम्हाला. तुमच्या मनात डोक्यात घुसल का? तुम्ही म्हणाल भाऊ, भारतातले लोक चंद्रावर चालले, तू कोण्या याच्यात पडून राहिला. त्याने नरबळी दिली म्हणते 4 ते 5 लोकांची अशोक खरातनं. कोणासाठी? अजित पवारसाठी. अजित दादाच्या घरासमोर निंबू हे ते आणि अजित दादाला मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे अशोक खरात. पण कोणाच्या सांगण्यानुसार करत होता? अशोक खरातला कोण सांगितलं की तू अजित पवारला मार म्हणून? किती पैसे दिले? किती जण होते? त्याच्यात रुपाली चाकणकर होती काय? मोठे मोठे मंत्री संत्री होते काय? काय कोण होते? सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत कळेल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. अजित दादाचा घात करणारे कोण आहे, काय नाही. अरे, अजित दादाला तंत्र मंत्राचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला. जे विमान अजित दादाला बोगस विमान दिलं बसायला, त्यांच्या संघ त्याचा PN होता, त्यांचे कार्यकारी मंडळी नव्हते, कोणीच नव्हते. फक्त 4 ते 5 जण का 6 जण बसले होते, हे पण मालूम नाही आपल्याला. कारण त्याच्यातले व्हिडिओ फुटेज नाही आपल्यापाशी, CCTV फुटेज नाही आपल्यापाशी. आपल्याला माहित राहणार का? राहणार का? नाही ना. पण गोष्ट काय आहे, अजित दादा VSR कंपनीच्या मालकाच्या विमानात बसले, त्यात बोगस विमान होतं म्हणते. पण विमान पाडलं का? कधी कोर्टाने पाडलं ते विमान? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? का हा जो अशोक खरातनी करणी कोर्टा करून अजितदादाला मारलं का? 4 ते 5 नरबळी दिले अजितदादासाठी दिले काय हा हरामखोरानं, अशोक खरातनं? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे अजितदादाला मारण्यासाठी तंत्र मंत्राचा वापर करत होते हे हरामखोर. म्हणजे अजितदादाला मारून म्हणजे नेमकं काय मिळत होतं? अजितदादाला मारण्यासाठी नेमकं हे हरामखोर काय करत होते? त्याने नरबळी दिले म्हणते 4 ते 5. आणि अजितदादाला मारण्यासाठी बोगस विमान दिलं. बोगस चालक होता. म्हणजे अजितदादाच्या उन्यावर हे बसलेच होते. म्हणजे त्याला मारण्यासाठी, त्यांचा पिशार घेण्यासाठी अजितदादाच्या माग लागलेच होते हे हरामखोर. तुम्हाला वाटते का असं? का बीजेपीतल्या लोकांनी करणी कोटा करायला लावला जो अशोक खरातला, जबा तू मार? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. घात करणारे किती जण आहे, काय जण, हे तर मी सांगणार आहे तुम्हाला, व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे. अजितदादाला मारण्यासाठी प्लॅनिंगने त्यांचा गेम केला का? अजितदादाचा गेम हा प्लॅनिंगने केला का?
अजितदादाला प्लॅनिंग कोण्या पद्धतीने मारलं असेल? बीएसआर कंपनीचा मालक हा अगोदर त्यांनी म्हटलं होतं विमानात कुठली गडबड नाही आहे, विमानाचा रनवे चांगला होता, पण विमानाच्या मालकाचं असं म्हणणं आहे, पण जो चालक होता विमान चालक त्याला रनवे दिसला नाही म्हणून त्या कारणामुळे फ्लॅट झालं विमानाच्या मालकाने अगोदर 2 ते 3 महिन्याच्या अगोदर विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं. जो कापूर होता तो चालवणारा विमान त्याचं पण इन्शुरन्स काढलं होतं. म्हणजे त्याला हे माहित होतं की आज उद्या विमान फुटणार आहे म्हणून आपलं. म्हणजे हे प्लॅनिंग न वाटते का तुम्हाला झालेलं? म्हणजे व्हीएसआर कंपनीच्या मालकाला सीबीआय पूछताछसाठी बोलावतात, त्याला मटन चिटन आणि त्याला त्याच्या कॅबिन मध्ये क्रिकेट बघतात. तो जायच्या वेळेस दिसतो, यायच्या वेळेस दिसत नाही का? यायच्या वेळेस का पोलीस स्टेशन पोलिसांच्या गाडीमध्ये बसला होता का तो? काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा घात करणारे कोण असणार? अरे मी तर सांगणारच आहे तुम्हाला, पण तुमच्याकडून मला कमेंट मध्ये पाहिजे ना का महाराष्ट्रातल्या जनता काय सोचते काय नाही? का बीजेपीनं घात केला अजित दादाचा, का काँग्रेसने घात केला, का व्हीएसआर कंपनीच्या मालकांना घात केला, का अशोक खरातनं घात केला, का त्यांच्याच पक्षातील लोकांना घात केला? काय वाटते तुम्हाला? का खुर्चीसाठी घात केला? का अजितदादा जिवंत आहे? का अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे? का अजितदादाला ब्लॅकमेल केलं कोणी? अजितदादाला कोणी किडनॅप केलं? काय केलं? काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून जनतेला ही माहित असलं पाहिजे की नेमकं अजितदादा संग झालं काय आणि कोण केलं. समजलं काय? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.